खूपच महत्त्वाच्या टिप्स. क्रमांक 1, जास्त भात खाणे टाळा. कारण जास्त भात खाल्ल्यास यकृताला रक्त बनवण्यास त्रास होऊ शकतो. प्रमाणात भात खाणे उत्तम. क्रमांक 2, जर पायाच्या वेदना कमी होत नसतील तर दररोज 10 बदाम रात्रभर भिजवा आणि सकाळी उपाशी पोटी खा. काही दिवसातच तुमचे पाय बळकट होतील. क्रमांक 3, दुपारच्या वेळी आवर्जून गाजर खा. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते आणि रक्तातील कमजोरी देखील नाहीशी होते. क्रमांक 4, पाणी प्यायल्यानंतर लगेच थोडा वेळ चालत राहा. यामुळे तुम्हाला गुडघ्यांमध्ये वेदना आणि अस्वस्थता कधीही जाणवणार नाही. क्रमांक 5, जर तुम्हाला झोप लागत नसेल तर 10 ते 15 मिनिटे अजिबात अंग हलवू नका. शांत पडून राहा. यामुळे तुम्हाला लवकर झोप लागेल. क्रमांक 6, अंघोळीच्या पाण्यात थोडे गुलाबजलाचे अर्क घाला. यामुळे शरीराचा वास येणार नाही आणि तुम्ही दिवसभर एकदम फ्रेश राहाल. क्रमांक 7, ज्या व्यक्तीचे वजन जास्त आहे त्यांनी दररोज दालचिनी मिसळलेले दही खावे. याने चरबीयुक्त पोट तसेच वजन कमी होते. क्रमांक 8, केळी खाल्ल्यावर पचन लवकर होण्यासाठी एक छोटी विलायची लगेच खा. क्रमांक 9, कोमट अक्रोड तेल डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते आणि डोळ्यांना आराम देते. क्रमांक 10, पाण्यामध्ये काळे मीठ मिसळून प्यायल्यास पोटदुखीपासून तात्काळ आराम मिळतो. क्रमांक 11, दररोज सकाळी तुमचे घर स्वच्छ करा. यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. क्रमांक 12, जेवणाच्या अर्धा तास आधी थोडे पाणी प्या. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही कमी खाता, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. क्रमांक 13, नेहमी कोमट पाणी प्या. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो आणि आरोग्य चांगले राहते. क्रमांक 14, नेहमी कोमट पाणी प्या. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो आणि आरोग्य चांगले राहते. क्रमांक 15, उंचीने कमी असलेल्या मुलांना दुधात खजूर मिसळून द्या. क्रमांक 16, जेवण झाल्यावर गूळ खाण्याची सवय लावा. यामुळे तुमचे पोट पचनसंस्था कधीही कमजोर पडणार नाही आणि पचन नेहमी चांगले राहील. क्रमांक 17, दात सैल किंवा खराब असतील तर कडुलिंबाचा टूथब्रश दातून वापरा. दात मजबूत होतील. क्रमांक 18, कान दुखत असल्यास किंवा कमी ऐकू येत असल्यास कानात गुलाबाच्या पाण्याचे अर्क काही थेंब घाला. क्रमांक 19, गहू आणि तांदळाऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या भरड धान्याचा आहारात समावेश करा. यात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्वे भरपूर असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पोटाचे आरोग्य उत्तम राहते. क्रमांक 20, ज्यांच्या डोळ्यांना सूज आहे त्यांनी गाजराचा ताजा रस बनवून प्यावा. यामुळे फायदा होतो.
सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.